ताई आणि आपल्या छकुली मॅडम कुठं निघालात तुम्ही दोघी? बाहेर. ए रंजनाताई बघितलं का कुठं निघाल्यात दोघी? डबल शीट निघाल्यात. बाहेर निघला. बाहेर निघाल्यात. फिरायला का? कुठं चालल्या? तिकडे बाहेर चालला बगीचा मध्ये. बगीचा फिरायचा. बगीचा मध्ये रस्त्याने व्यवस्थित जा छकुले. जाते जाते व्यवस्थित जाते. घेऊन जाते का रंजनाला पण माग? घेऊन जाते. बसायचं का रंजनाताई? आता कुठे बसणार? डबल सीट है. बसायचं इकडे पुढे. नको 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 नको. फिर कभी जाएंगे, घूम के आएंगे. आओ आओ. हाँ. घूमते आओ. हाँ. घूमते आते. हाँ जाओ जाओ. बाहेर घूमते आते. हाँ जाओ. तर छकुली आपली म्हणजे खरंच खूप ऍक्टिव्ह आहे आणि छकुलीला हे सगळं करायची लय आवड आहे. मंदाई बसायचं का तुला गाडीवर छकुलीच्या? हात जोडायला लागली मंदाई. रामकृष्ण हरी. गाडीवर नाही बसायचं न ग? का? पायाच कापर होतो. मावशी तुला बसायचं का? नाही नाही. न ग? मस्त वारं सुटलेलं आहे छान पिकी. आणि छकुली आणि ताई निघालेल्या आहेत. तर जावा फिरून या. हा आणि कोण छान दिसतंय सांगा दोघीपैकी. माझ्या छकुलीला खूप सारे असे कपडे येत आहेत बघा आता सध्या. छकुली आपली भाऊजी आहे आपल्या आश्रमातली आणि ताई पण खूप छान अशा दिसत आहेत आणि दोघी पण चष्मे घालून मस्त फिरायला निघाल्यात. निघाला. जाणार का मग? जाणार बाहेर जाणार. काय काय खाणार बाहेर गेल्या? काय तर बेल खायचं. अजून अजून काय काय तर खायचं. काय तर खायचं. बेल बरं आता लय ऊन लागायला लागले. हा, उतरा लय ऊन खाली लागला. चला. हा मग ऊन झालेले. चला उतरा. हेल्मेट नाहीये तुम्हाला. कुठं जायचं? तुम्ही बिना हेल्मेटची गाडी चालवू शकत नाही. नाही. हा, चला आई, हळूच हळूच. हा आले का फिरून आले? आला तिथून आला. कुठं कुठं फिरून आले? बगीचा मध्ये. बगीच्यामध्ये. हा. हा चला 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 चला. सुंदर आजी लगेच उठली बघा. छकुलीला लगेच जागा करून दिली. हा तू त्या खुर्चीवर बस मावशी. का तिथं बसू छकुलीला? बस बस मावशी इथं बसवते छकुलीला. बसवते इथं. लुसू काय करू तुला बाई? पाणी नाही टाकायला मला त्या खड्ड्यात. हा छकुली बाई बसली बघा आपली. हाय का नाही? किती वर्षाची पोरगी वाटते का मावशी? 10 वर्षाचं. किती? 10. 10. हा. तुला आवडतं काय सगळे कपडे घालतो आवडते आम्ही? मला. आवडते. मला सांग आई, मी 2 वेळी घालायचं असं आपले छिद्र आहे ना हा. त्यांचं ड्रेस सारासा ड्रेस घ्यायचा मग घालायचं. सगळे असायचं 2 वेळी. लहान पोरगी. हा का? हा. परत आता तुझ्या 2 महिन्या घालल मी छान. हा 2. हा मस्त घालल. जब चली ठंडी हवा, जब उठी काली घटा, मुझको है जाने वफा, तुम याद आई. जिंदगी के दास्तां चाहे कितने हो हसीन, जिंदगी के दास्तां चाहे कितने हो हसीन, बिन तुम्हारे कुछ नहीं, बिन तुम्हारे कुछ नहीं. क्या मजा आता सनम, आज बोले से कहीं. चला गोळ्याचा टाइम झाला. घंटी वाजली. छकुलीला गोळी पाहिजे का? पाहिजे. दंदन टिकल्या कोणी लावले छकुले तुला ग? नाही नाही अमृता. अगो बाय गे. अमृताने टिकली लावली. चला गोळी घ्यायची ना. चंद्राची कोर आहे ना हा. त्या अमृताने लावली. छकुलीला नटवलं मग छकुले. अमृता पण नटवती छकुलीला. लावली मला. म्हाताराजे काय पाहिजे तुला? गोळी देऊ? केवढी गोळी देऊ सांग? हात कर. बारकी केवढी? हा ही माझ्या आजी लोकांच्या गोळ्यांचा डबा. ह्याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या गोळ्या भेटतील. सर्दी खोकला ताप आणि बाकीचे काय त्यांना जे छोटे छोटे आजार आहेत त्याच्यावरच्या गोळ्या आहेत सगळ्या. म्हातारी आजी बघा कसा हात करायला लागले गोळ्याला. मग त्या मला बारकी गोळी दे. तर त्यांना काही विटॅमिन कॅल्शियम विटॅमिन डी गोळ्या चालू केलेल्या आहेत. आणि आमची म्हातारी आजी म्हणते मला तीच गोळी पाहिजे. केवढी गोळी पाहिजे म्हातारी आजी? दाखव केवढी खातेस तू रोज. केवढी खातेस गोळी? बारकी.
सगळ्याला द्यायच्यात ना गोळ्या. वत्सला आजी काय म्हणतात माझ्या? हे घ्या गोळी, हे घ्या गोळी. हा टाका तोंडात. मौरी एवढीच गोळी आहे बघा. पाणी आणा पाणी. आमच्या छत्रबाईंनी 2 दिवस झालं चालू आहे. जुलाबाच्या पण बंद व्हायच्या गोळ्या देते, पण आता तू जुलाब व्हाव्या म्हणून गोळ्या खाल्ल्या तर आता ते बंद होणार नाही. आणि आता ते तुला देतोय आम्ही गोळी जुलाब बंद व्हावी म्हणून, ते आता लगेच बंद होणार आहे का? हा अजिबात गिलासाला तोंड लावत नाही म्हातारी आजी आपली. झाले जेवण व्यवस्थित? जेवलो पोटभर? जेवलो का? जेवलो? चतुराबाईला पण गोळी द्यायची आहे. गोळी पाहिजे, गोळी. गोळ्या खायचं लय वेड आहे, बरोबर का नाही म्हणा आजी? म्हणा मॅडम काय म्हणते तब्येत? व चला आजी या इकडं चला. बसा खाली, गोळी देते तुम्हाला. पाणी द्या, पाणी कोणी तर. तुमचं पाणी कुठे? बॉटल आणा तुमची, तुमची बॉटल आणा. त्यांना साधं पाणी प्यायला द्यायचंच नाही आपण, इलेक्ट्रिक पावडर देतोय त्यांना, बरोबर का नाही? चालेल. तर वत्सलाजीला गोळी द्यायची आहे पोटावरची, म्हणजे जुलाबाची. आणि चतुराजीला पण गोळी द्यायची आहे. काय हे घ्या, पहिलं हे गोळी खायची. टाका तोंडात. हा प्या पाणी. हाय की बाटलीस? तुमच्यावर मला विश्वास नाहीये. आता ठेवायचा, समोरच गोळी चारायची, बरोबर ना मावशे? काय करतात आपल्या वत्सलाजी? गोळ्या आ करा. हा बस. अजून एक घोट पाणी पे. हा छान मस्त. चला आता आधी पटपट गोळ्या देऊन घेते. ही आपल्या म्हाताऱ्या आजीचं घर. तू कुठं चालली म्हाताऱ्या आजी? हा ए चटई टाका इथं. आणि ताई चटई टाका इकडं झोपायला. म्हाताऱ्या आजी पण झोपल इकडं. सगळेजण इथं पडा फॅनच्या खाली. दुसरा फॅन पण लावा इकडचा, हा फॅन पण लावा. कुंभार मॅडम बी वर मध्येच आहेत का? बर चला आजी आता आराम करायचा. सगळ्यांनी गोळ्या खाल्ल्या, जेवण झालं. उन्हाचा कार आहे बघा. आता चटई टाकायची आणि झोपून जायचं 6 वाजेपर्यंत. खाली झोपली आहेस की ग तू? हा नाही झोपत ना? हा, झोपा झोपा सगळ्यांनी झोपा. म्हाताऱ्याची वरती झोप चटईवर. म्हाताऱ्याचे चटईवर झोप, चटईवर. कुंभारचे, कलावतीचे, आमचे कामं काय संपत नाहीत. वचलाजी झोपा, आराम करा. गोळ्या दिल्यात, आराम करायचं. हां जीवाला आराम वाटतोय ना, तेच माझ्यासाठी खूप आहे. मंगलमाशी झोपा झोपा झोपा. सगळ्याला गोळ्या चालू केल्यात आता. जरा कॅल्शियम, विटॅमिनच्या, आयरनच्या सगळ्या गोळ्या मॅडमने मागवल्यात परत ह्यांच्यासाठी. आणि आता परत सगळ्यांना गोळ्या चालू करायच्या. आता चतुराबाईला तर आमच्या नुसतं गोळी खाल्ल्या खाल्ल्या बिचारीला झोप लागते. लय थकलेली असते, म्हणजे तिला आहे थोडंसं हृदयाचा, पण झोपतात लगेच. आणि ताई झोपतात. सगळ्यांना गोळ्या देताना बरं लागत. आता सगळ्यालाच गोळ्या तुला पण दिली ना? तू खाल्ली ना? तू खाल्ली ना? आता परत तुम्हाला कॅल्शियम फिल्शियम सगळं चालू केले मी. कारण आता 7-8 महिने झालं गोळ्या दिल्या नव्हत्या, त्याच्यामुळे परत तुम्ही अशक्त झाला सगळं. खरंच खास्ता खाताना लय योग होत. तुमच्यासारखं काम कोणाचंच नाही. सगळ्यांना व्यवस्थित सांभाळायचं. अगं माहिती तू पण किती तू 9 वर्ष झालं मला आधार देतेस. हे काय धुणं धुतीस, कपडे धुतीस, सगळ्याला लक्ष ठेवतीस. तुझा, मंगल मावशीचा, कलावतीचा किती आधार आहे मला. मग लय आधार आहे. आम्ही हाय पाठीशी तुमच्या काळजी नका करू. मग मला अजून विचार करायचा. मी नाही करत काळजी. तुम्ही असताना मी कशाला काळजी करू? आम्ही असल्या काय काळजी करायची? बघ की वया औषध चालली सगळ्यांना करता व्यवस्थित सांभाळता, व्यवस्थित जेवायला वाढता, जीव लाविता. मग अजून काय पाहिजे तुम्हाला? मग अजून काय पाहिजे आपल्याला? बस बस एवढंच पाहिजे. जीव लावला म्हणजे बस झालं. चल आता झोपू दे ह्यांना. चल शैलाजी पण झोपले. शैलाजीला पण जरा गोळ्या चालू केल्या आता तब्येत बारीक झाल्या म्हणून. कारण काही आजार आहेत बाबा असे की आपण नाही सांगू शकत, पण आहे बायांना जे असतात ते आहेत जरा थोडे थोडे. कोणाचं काय होतं, कोणाचं काय होतं. मोनाजीचं काहीतरी वेगळंच होतं. हां सारखं पडून राहिल्यावर कशी झोप येणार सांग? हां व्यायाम चालू असतो झोपल्या झोपल्या
तुला सांगितलं होतं पायाखाली उशी घ्यायची, उंच पाय करायचे. आपल्याकडे नाही ना ते. कोण उशा घ्यायच्या ना 2. नाही ते ते कोणाची घेतली ओरडतात मला घेतली वाटतं. काय नाही, माझं ते घेते स्वाला. मागू आपण, लोड मागू, आहे का नाही. सुंदराजी बी झोपली, लगेच डोळे लागतं ह्यांना. म्हातारी आजी काही झोपणार नाही व्यवस्थित. बघा कशी खुडमुडा होऊन पडल्या. ए खुडमुडा, ए खुडमुडा, ए खुडमुडा, खुडमुडा लयच खुडमुडा आहे बाबा ही. हा होय, अर्धी खाली अर्धी वरी. कशी झोपली आहे वरी. झोप ग म्हातारी आजी. चला झोपू द्या ह्यांना जरा. जाऊया आता. गोळ्या वगैरे देऊन झालेलं आहे सगळं करून. दुपारचा टाईम असा जातो आमचा, गोळ्या औषध आणि कुमार मॅडमचं चाललंय काहीतरी करायचं. वाळू घाला कपडे खाली, जातो ना. घाला कपडे वाळू खाली. हां बकेटात. तुझा आपल्याला आनंद आहे. मला एवढंच पाहिजे, तुम्ही असलं तर आनंद वाटतो मला. तुम्ही जाऊ ना, कुठं जाऊ, जाऊ ना. पण कुठं जायचं सोडून. फिरायला गेलं ना, एक दिवस घरगुती लागत. आकाला रे हसायला आलं बाय. आका जागी झाली का ग तू. हा पडायचं पडायचं सगळ्यांनी. काय दिला लागेल. मॅडम कुठं नाही जाणार. आपले दोन्ही पुत्र हुशारी बघा, वाट बघा त्याची. जुलीन लुशी व्यवस्थित राहा. अगं माहिती. गाडी दिसली लई उठून बसते ती. हा ना मग बरोबर. चला झोपू द्या ह्यांना जरा. हां हां चला.